नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. आपण पाहिलं काहीच दिवसांपूर्वी होतं ते शिवाजी कोण होता या पुस्तकावरून एक वाद निर्माण झाला, ज्यावरून आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली, त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली. आणि आता पुन्हा एकदा या पुस्तकावरती आहे जे प्रकाशकाकडनं जे पुस्तक छापलं गेलं, त्याचबरोबर लेखकाने जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र छेडछाड केल्याचा आरोप आहे जो पानसरे कुटुंबियांकडनं होतोय. माझ्यासोबत आहे स्मिता पानसरे. मॅम, काय सांगाल नेमकं काय घडलेलं आहे आता पुस्तकाच्या बाबतीत? नवा वाद काय आहे? हे शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशक इथे लिहिलेले मधुश्री पब्लिकेशनचे आहेत. आष्टेकर नावाचे, शरद आष्टेकर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मूळ पुस्तकात जे आहे त्याच्यातल्या आशयाची बरीच छेडछाड केली आहे, इतिहासाचा विपर्यास केलेला आहे आणि हे सगळं वाचकापर्यंत चुकीचं पोचवणं जाणीवपूर्वक केलेलं दिसतंय. याच्यामध्ये जाणीवपूर्वक मुस्लिम आणि हिंदूंमध्ये तेढ निर्माण व्हावी अशा आशयाचं लिखाण याच्यामध्ये जाणीवपूर्वक घुसडलेलं दिसतंय. उदाहरणार्थ एखादं सांगायचं झालं तर कॉम्रेड गोविंद पानसरेंनी दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते असं लिहिलेलं नाही आहे त्यांच्या पुस्तकात. जेव्हा दुरुस्ती केलेली, जेव्हा इतिहासाचं संशोधन झालं, जयसिंगराव पवार यांनी जेव्हा त्याला इतिहास संशोधनामध्ये माहिती दिली, त्यानंतर त्या पुस्तकामध्ये बदल केलेला होता. पण तो बदल जसाच्या तसा ठेवून जाणीवपूर्वक याच्यामध्ये जसंच्या तसं ते ठेवलेलं आहे. रामदासांचं उदाहरणाची घुसडणूक याच्यामध्ये केलेली आहे. शिवाजी महाराजांचे जे मुस्लिम सहकारी होते, ज्यांचा माहिती किंवा जी उदाहरणं वाचल्यानंतर असं लक्षात येत होतं की शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टे नव्हते, मुस्लिमांच्या विरोधातले नव्हते, धर्मासाठीची ही लढाई नव्हती, तर ही राज्यासाठीची लढाई होती. तो पूर्णपणे भाग या प्रकाशकांनी गाळून टाकलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरून एक लक्षात येते की समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करेल. आशयामध्ये केलेली छेडछाड आणि तेढ निर्माण करण्याचं जे काम यांनी केलेलं आहे. आणि शिवाय याची कॉपीराईट उमा गोविंद पानसरे यांच्याकडे असताना त्याची विचारणाही केली गेलेली नाही. छापण्यापूर्वी त्याची विचारणा केलेली गेली नाही आहे आणि तरी छापलेलं आहे. त्यामुळे आता यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रवासियांना काय आवाहन कराल? अशा पद्धतीने पुस्तक आलेलं आहे. एका एका बाजूला आपण बघतोय की प्रशांतला धमकी आल्यानंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या 10 लाखाहून अधिक प्रती आहेत, ज्या विकत घेतल्या जातात, त्याची खरेदी वाढली गेली आणि त्याबरोबर हे एवढं मोठं पुस्तक आहे. म्हणजे आधीचं पुस्तक आपलं साधारण 72 पानांचं आहे आणि हे एक पुस्तक आलेलं आहे. याबद्दल काय सांगाल? वाचकांना एक आव्हान करण्यात येत असलं की मधुश्री पब्लिकेशनचं हे जे पुस्तक आहे ते पुस्तक कुणीही खरेदी करू नये, कारण याच्यामध्ये चुकीची माहिती दिलेली आहे. याऐवजी श्रमिक प्रतिष्ठाननं किंवा लोकमान्य गृहानं जे प्रकाशित केलेलं शिवाजी कोण होता कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक आहे, ते पुस्तकाचं वाचन आपण करावं. आणि याद्वारे या हा जो पब्लिशर आहे त्याला आव्हान करण्यात येतं की आपण जे चुकीचं छापलेलं आहे ती पुस्तकं मागं घ्यावीत. साठा जो असेल तो साठा नष्ट करावा, अन्यथा आपल्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. पुस्तकामध्ये छेडछाड झालीच, मात्र जो इतिहास नाही आहे तो इतिहास पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये आणला गेला, ज्या इतिहासावरनं ह्या आधी देखील वादंग उठलेलं होतं. त्याबद्दल काय सांगाल? जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे. केवळ हे पुस्तकच नाही आहे, तर आपण इतर अनेक जणांची बेताल वक्तव्य सातत्यानं बघत असतो आणि त्याला आपले सत्ताचे राजकारणी जे आहेत ते राजकारणी त्याला पाठिंबा देताना दिसतात. ज्या अर्थी काहीही बोलत नाहीत, रिकामे बसलेले आहेत, मूग गिळून बसलेले आहेत, याचा अर्थ त्यांची त्याला मूक संमती आहे आणि हे जाणीवपूर्वक केलं जाते. उजव्या धर्मांध शक्ती या सर्वाच्या मागे आहेत असं मला वाटतं. नक्कीच. तर आपण पाहिलं कोल्हापुरातील शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं. या पुस्तकावरनं पुन्हा एकदा नवीन वाद उफाळलेला आपल्याला पाहायला मिळतो. या पुस्तकामध्ये परस्पररित्या आहे जी छेडछाड करण्यात आली, काही चुकीची प्रकरणं आहेत जी ह्याच्यामध्ये घालण्यात आलेली आहेत. आणि यावरूनच आता आपण जाणून घेतलं, पानसरे यांच्या कन्या आहे स्मिता पानसरे यांनी सांगितलं की या प्रकाशकावरती आहे जी कायदेशीर कारवाई आम्ही लवकरच करणार आहोत. याबरोबरच मी येथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.